हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन विभूतिपाद सूत्र क्रमांक 23. मैत्र्या दिनू बलानी. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा यावर संयम केल्याने शक्ती प्राप्त होते. सूत्र क्रमांक समाधीपादमधील सूत्र क्रमांक 33 मध्ये सांगितलेल्या चित्तशुद्धीच्या उपायांवर संयम केल्याने शक्ती प्राप्त होते. यामुळे मानसिक बळ मिळते. सुखाच्या ठिकाणी मैत्री केल्याने मनावरही त्या सुखी वातावरणाचा परिणाम होतो. याने मानसिक बळ मिळते. मत्सरादी भावना आपल्या मनात येत नाहीत. दुःखाच्या ठिकाणी करुणा दाखवल्यामुळे त्या दुःखी ठिकाणचे वातावरण निवळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अनेक अपरिहार्य दुःखद प्रसंगी आपण काहीच करू शकत नाही. अशावेळी निदान सहानुभूतीने दुःख हलके करून दुसऱ्याला त्यातून बाहेर पडायला मदत करावी. पुण्य असेल तिथे आनंद व्यक्त करावा. त्या आनंदात सहभागी झाल्याने आपणही आनंदात राहतो. पाप असेल तर तेथे उपेक्षा केल्याने, मूर्खांच्या नादी न लागल्याने आपण आपलं मनस्वास्थ्य बिघडवून घेत नाही. या सर्वांचा उपयोग आपलं मनस्वास्थ्य छान टिकवून आपल्याला मानसिक बळ प्राप्त होतं. याला जोडून पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 24. बलेषु हस्ती बलादिनी. हत्ती इतरांसारख्या एखाद्या महाबलवानावर संयम केल्याने त्याच्यासारखे बळ, शारीरिक बळ आपल्याला प्राप्त होते. हत्ती इत्यादींसारख्या एखाद्या बलवानावर संयम केल्याने त्याच्यासारखे शारीरिक बळ आपल्याला प्राप्त होते. ही गोष्ट पूर्ण मानसिक आहे. मन निर्मळ असेल, सात्विक असेल, शांत असेल तर असा मनुष्य प्रसंगी कठोर होऊ शकतो. एरवी नेहमी शांत असणारा एखाद्या वेळेला क्रोधयुक्त झाला तर त्याला आवरता येत नाही. एरवी नित्य जीवनात न वापरलेली ऊर्जा त्याला अशा वेळी उपयुक्त होते. मुलावर संकट कोसळले तर माता एकदम जय बलभीम म्हणून वीरश्री धारण करते. हे जय बलभीम हाच त्यावेळी हत्ती इत्यादींसारख्या महाबलवानांवर संयम करणे असते. अचानक एखादा प्रसंग उद्भवला तर त्यातून बाहेर पडायला अंगात आपोआप धीर आणि शक्ती संचारते. अशावेळी बलहीन केवळ मानसिक जोरावर सशक्ताशी सामना करून त्याचा पराभव करतो. अशी उदाहरणे आपण ऐकतो. प्रसंग माणसाला हत्ती एवढे बळ मिळवून देतो. अशावेळी या गोष्टीला दुसऱ्या एका गोष्टीची आपोआप साथ मिळते. तो बलवान कुकर्म करत असल्यामुळे त्याचे मनोधैर्य कमकुवत झालेले असते. आपण अधमकृत्य करत आहोत याची टोचणी त्याला मनातून अस्वस्थ करत असते. त्याचे लक्ष त्या बलहीनाला कोणी साथ द्यायला तर येणार नाही ना याकडे असते. तसेच त्या बलहीनाचा विरोध मोडून काढण्यापेक्षा तो त्याचे कुकर्म साध्य करण्यात जास्त गुंतलेला असतो. याचा अर्थ असा आहे की विनाकारण नित्य दैनंदिन आयुष्यात आपली ऊर्जा किरकोळ गोष्टींसाठी वाया घालवू नये. ती आपल्याजवळ संचित स्वरूपात असू द्यावी. नेहमी शांत, थंड, मौन असावे. वेळ प्रसंगी या संचित ऊर्जेचा उपयोग होतो. पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 25. प्रवृत्य आलोकन्यासात सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ठ ज्ञानम. शरीरातील दिव्य तेज फैलावून योग्याला सूक्ष्म असलेले, झाकोळलेले, दूरवर असलेले माहीत होते. सूत्र क्रमांक समाधीपादमधील सूत्र क्रमांक 36 मध्ये ज्योतिष्मती ध्यान चित्तशुद्धीसाठी सांगितलेलं आहे. या ज्योतिष्मतीची प्रवृत्ती म्हणजे योग्याचे तेजाकडे झेपावणे होय. शरीरातील दिव्य तेजावर, त्या दिव्य ज्योतीवर योगी ध्यान लावू शकतो. यावर संयम करू लागल्याने त्याला सूक्ष्म
इतर पदार्थांनी झाकलेल्या खूप दूर असलेल्या गोष्टींचे ज्ञान होते. याचं उदाहरण म्हणजे विहीर खोदण्यासाठी जमिनीत किती अंतरावर, खोलवर किती पाणी लागेल, हे पाणी 12 मिळेल की वर्षातून काही काळाकरता मिळेल, हे सांगणारे पाणके तज्ज्ञ आजही आहेत. याचा मी स्वतः आमच्या गावाला अनुभव घेतलेला आहे. त्यांना त्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग समजतो आणि ते त्या प्रवाहाबरोबर वरती जमिनीवरून चालू लागतात. हरिओम.